चरण सरोजम सांध्रनीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुज्वन कृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यम् निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातन्नामि नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं. ज्ञानेश्वरीचं चिंतन आपलं चाललंय आणि त्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये गीतेच्या दुसऱ्या अध्यायात अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की भगवंता तुझ्या स्थित प्रज्ञाबद्दल बोलतोय, तुझ्या योगारूढ महात्म्याबद्दल बोलतोय, तर तो महात्मा कसा आहे, त्या महात्म्याचं स्वरूप कसं आहे, त्याची भाषा कशी, त्याचं बोलणं कसं आहे, त्याचं चालणं कसं आहे, सितधिक किम प्रभासित किम आसित व्रजेत किम. आणि मग भगवंताला त्या अर्जुनाने केलेली विनंती आणि अर्जुनाच्या विनंती करता पांडुरंग परमात्म्यानं त्या लक्ष्मीपती असणाऱ्या परमात्म्यानं वर्णन महात्म्याचं सुरू केलं. आणि भगवंत म्हणतात बाबा ज्या महात्म्यानं कामाचा सर्वथा त्याग केलाय. आपलं हे चिंतन आदल्या प्रवचनात चालू होतं. तो महात्मा कसा आहे, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मनातुष्ट स्थित प्रज्ञस्तुच्यते. भगवंत म्हणतात अर्जुना, अरे ज्यानं अंतकरणात असणारा काम त्या कामाचा त्याग केला आणि कामाचा त्याग करून तो काम सर्वथा जाय आणि जायच्या आत्मतोषी म्हणत आहे. अर्जुना, ज्याच्या जीवनातला काम हा निघून गेलेला आहे आणि काम निघून जाऊन फक्त त्याला काय तर आत्म्याचा आनंद, त्या आत्म्याच्या तोषानं तो आनंदित आहे. अर्जुना, तोच स्थित प्रज्ञ असं तुझा म्हणच. हे वाक्य म्हणायला जेवढं सोपं आहे तेवढं ते सोपं नाही. का तो काम सर्वथा जाय, काम संपणं एवढंही सोपं नाही. तो काम किती अवघड आहे, तो काम कसं आहे याचं चिंतन तिसऱ्या अध्यायात आपल्याला पुढे येणारच आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की कामालाच मदन म्हटलेलं आहे. नाथबाबा म्हणतात येडका मदन मदन तो केवळ पंचानन. तर त्यानं कोणाकोणाला धडक मारली आपण अभंग सर्वांनी ऐकलंय. धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. त्यानं त्या कामानं धडक कोणाकोणाला दिली, भगवान शंकराला, ब्रह्मदेवाला, इंद्र चंद्र यांना सुद्धा त्याचा धाक आहे असं असणार तो काम. पण ज्या महात्म्यांच्या अंतःकरणात हा काम शिल्लक राहिलेला नाही आणि मग ते असे असल्यामुळं
त्या महात्म्याचं वर्णन कसं आहे भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात. दुःखेषु नुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरोच्यते. भगवंत म्हणतात अर्जुना, दुःखेषु अनुविद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहः. अर्जुना, अरे जो दुःखात सुद्धा उद्विग्न होत नाही, ज्याचं मन दुःखाने उद्विग्न होत नाही आणि सुखाने त्याच्याविषयी आसक्ती धारण करत नाही, असा ज्याच्या ठिकाणी काम आणि क्रोध शिल्लक राहिले नाही, अशाच महात्म्याला स्थितप्रज्ञ मुनी असं म्हटल्या जातं. माऊली ज्ञानोबा सांगतात, नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची आरती आडपैजे ना. माऊली म्हणतात, नाना दुःखी प्राप्ती आणि जयासी उद्वेग नाही चित्ती. ज्याला अनेक प्रकारचे दुःख प्राप्त झाले तरी देखील उद्वेग नाही चित्ती, ज्याचं मन उद्विग्न होत नाही. आता स्थितप्रज्ञाच्या व्याख्यात आपण बसतो का, ज्याचं त्याने जणे त्याला पाहून घ्या. कोणी असं ह्या व्याख्यात बसणार तर आपल्या चरणावर दंडवती. दुःखेषु उद्विग्न म्हणा, नाना दुःखी प्राप्ती आणि उद्वेग नाही चित्ती. दुःख झालं, माऊली म्हणतात थोडं नाही, खूप नाही, नाना, एक दुःख नाही, अनेक प्रकारचे दुःख जरी त्याला झाले तरी त्या दुःखाच्या प्राप्तीनंतर त्याचं मन उद्विग्न होत नाही, तो आहे तसा स्थिर राहतो. आणि जर दुःखात हलत नाही तर तो सुखात, आणि सुखाची आरती आड पाहिजे ना. माऊली म्हणतात, सुख जरी त्या व्यक्तीला प्राप्त झालं तर त्या सुखात देखील तो अडकून राहत नाही. अर्जुना, तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाचे काही परिपूर्ण तो. माऊली म्हणतात, अर्जुना तयाच्या ठाई आणि काम क्रोध सहज नाही, त्याच्या ठिकाणी कामक्रोध राहिलेलेच नाही. आपण वरच्या श्लोकात पाहून आलो, त्याने कामाचा सर्व प्रकाराने त्याग केलाय आणि नियम आहे, ज्याच्या ठिकाणी काम नाही त्याच्या ठिकाणी क्रोधही नाही. आणि भयातीने काही परिपूर्ण तो, आणि तो परिपूर्ण असणारा महात्मा, त्याला भय नावाची गोष्ट नाही, त्याला भय भीती कोणाचीच वाटत नाही. महाराज, आज तुकोबरायांचे अभंग काही असे आहेत की ते म्हणायला, नाथ बाबाचे अभंग म्हणायला आपल्याला समाजाची भीती वाटते. आणि आजपासून 350 वर्षापूर्वीचा तो काळ, त्या 300-325 वर्षापूर्वीच्या काळात देखील, 400 वर्षापूर्वीच्या काळात देखील तुकोबरायांनी ते अभंग लिहिले. जे नामस्मरण करत नाही त्यांच्यावर टीका करताना तुकोबराचे शब्द आहे, नाम न वदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. नाथ बाबा म्हणतात, काय माये गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी हरी मुडा. महाराज, हे वाक्य त्यांनी त्यावेळेस बोललेले आहेत आणि त्यावेळेस बोलत असताना कोणाचीच भीती नाही. महाराज, पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला आणि पाठवल्यानंतर तो नजराणा धिक्कारला, त्याचा स्वीकार केला नाही. अरे, एखादा राजा मृत्यूदंड देईल याची सुद्धा भीती मनात आली नाही. म्हणून भयाती नेण्याची काही परिपूर्ण तो, भीती नावाची गोष्ट ज्यांच्या अंतःकरणाला कुठल्याच प्रकारे माहीत राहत नाही, असा तो आहे. तो कसा आहे, ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी, जो निरसोनिया उपाधी भेदरहित. असा जो महात्मा आहे ना बाबा, तो जानपा स्थिर बुद्धी, तो स्थिर बुद्धीचा आहे असं तो ओळख. जो निरसोनिया उपाधी भेदरहित, जो सर्व प्रकारच्या उपाधी चा त्याग करून भेदरहित स्थितीला काय झालेला आहे तर प्राप्त झालाय. अजून कसे ते महात्मा, यस सर्वत्र नभिस्नेह तत प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन्ति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. कसा आहे तो, तो सदैव सर्वत्र कसा आहे तसारखाच आहे. शुभ प्राप्त झालं काय, अशुभ प्राप्त झालं काय, तो शुभाच्या प्राप्तीनं आनंदीही होत नाही, दुःखाच्या म्हणजे अशुभाच्या प्राप्तीनं त्याचा द्वेषही करत नाही. असा जो आहे, मौली म्हणतात तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. भगवंत म्हणतात त्याचीच प्रज्ञा स्थिर आहे असं तुझा माऊली ज्ञानोबराय म्हणतात. जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण चंद्रका जैसा
अधोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. माऊली म्हणतात तो सर्वत्र आणि सरासरीचा, तो सर्वत्र म्हणजे सगळीकडं आणि सदा म्हणजे कायम, सरिसा म्हणजे सारखा, जो सगळीकडं कायम सारखा आहे. आता महात्मा कायम सारखा आहे. आता काही जण असे कधी वेळ आल्यावर सर्वांसाठी सारखे होतात. उदाहरण घ्या, मी काय कोणत्या पक्षाचं नाही, राजकारणी, कोणताही राजकारणी असू द्या, ज्या वेळेस निवडणुका जवळ येतात मग तो सर्वांकरता सारखा, मग गरीबाचं काम असू द्या तो बरोबर पळत येतो, गरीबाचा कार्यक्रम असू द्या तरी तोंड दाखवायला येतो, कुठं कोणती अडचण असू द्या धावपळ करीत येतो. का बर? निवडणूक जवळ आली ना. मग तो सदा सरीसा आहे का? नाही. निवडणूक झाली, तो निवडून आला का परत पुढचे 4 वर्ष तुमचं तोंड पाहायला सुद्धा तो येत नाही. म्हणजे तो सदा सरीसा नाही, तो कधी कधी सरीसा आहे. बर, जरी तो सरीसा झाला तरी तो सर्वत्र सर्व ठिकाणच्या लोकांवर उदार होतो का? नाही. मग ज्या परिसरातल्या लोकांचं त्याला मतदान पाहिजे त्याच लोकांकरता तो इकडे तिकडे धावपळ करतो. तसं महात्मा कसं आहे, जो सर्वत्र, सर्वत्र म्हणजे संपूर्ण विश्वाकरता, सदा म्हणजे कायम, सरीसा म्हणजे सारखा आहे, उदार आहे. कसा? परिपूर्ण चंद्र कसायचा? जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्ण परिपूर्ण झालेला आहे आणि असा असणारा चंद्र तो अधम उत्तम प्रकाशा माझी न म्हणे. तो प्रकाश देत असताना उच्च नीच भेद न करता सर्वांनाच सारख्या पद्धतीनं प्रकाश देतो. आणि हा उच्च आहे हा नीच आहे असा कुठल्याही प्रकारचा भेद तो करत नाही. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटून ही चित्ता कवने वेळे. ऐशी अनवच्छिन्न समता, ऐशी म्हणजे कैसी? परिपूर्ण चंद्र कजायचा. जैसा ज्याप्रमाणे पूर्ण चंद्र आपल्याला काय देतो? प्रकाश देतो, सारखा प्रकाश देतो. आणि महाराज सध्याचा जो चंद्र आहे का, या चंद्राचं विशेषत्व माऊलींनी वर्णन केलंय. या ठिकाणी ती ओवी नाहीये, पण माऊली ज्ञानोबरायांनी या शरदाच्या चंद्राचं जास्त विशेषत्व वर्णन केलेलं आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, शारदीची चंद्रकडे माझी अमृत कनको वळे, ती वेचिती मने मावाळे चकोर तलगे. आपण पहिल्या अध्यायात या ओवीचा अभ्यास करून आलो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की शारदेची चंद्रकडे, शरद महिन्यातल्या असणाऱ्या चंद्रकडे. आता माझ्या मते तरी आता कोणता ऋतू चालू आहे माहिती कोणला? आहे कोणाच्या लक्षात ऋतू कोणता चालू आहे? आता सध्या ऋतू चालू आहे शरद. आणि महाराज हा शरद ऋतू माऊली ज्ञानोबराय म्हणतात की हा शरद ऋतू अति महत्वाचा आहे. सर्व ऋतूंमध्ये उत्तम ऋतू आहे. ऋतू वरवा शारदू, शारदी पुढती चांदू, चंद्री जैसा बंधू पौर्णिमेचा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की ह्या असणाऱ्या शरद ऋतू मधला चंद्र अतिशय गोड असतो, अतिशय सुंदर असतो. या चंद्रात असणारा अमृत चकोर नावाचा पक्षी सर्वात जास्त जर कोणत्या ऋतूत सेवन करत असेल तर या शरद ऋतूत. म्हणूनच आपल्याकडे देखील भगवंत नावाच्या चंद्राचं अमृत सेवन करण्याकरता चकोर नावाच्या भक्तानं काय केलं तर शारदीय नवरात्र उत्सव नावाचा उत्सव चालू केला. कशा करता? आई रूपी असणाऱ्या चंद्राकडून भक्त रूपी असणाऱ्या त्या चकोरानं काय घ्यायचं असतं तर भक्तीचं प्रेमाचं अमृत घ्यायचं असतं. म्हणून आपण जो उत्सव साजरा करतो त्याचं नाव आहे शारदीय नवरात्र उत्सव. पूर्ण वर्षामध्ये 2 नवरात्र असतात, एक वसंत नवरात्र उत्सव आणि हा असणारा कोणता तर शारदीय नवरात्र उत्सव. तो जो असतो तो असतो प्रतिपदेपासून ते रामनवमी पर्यंत, म्हणजे गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत. आणि हा जो असतो तो आता आई साहेबांच्या आगमनाला घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत असा असणारा हा शारदीय नवरात्र उत्सव. आता आपल्या सर्वांनी बरं एक विचारण आहे
नवरात्र आता जवळ जवळ संपत आली. मध्ये कधी आपल्याकडे विशेष नवरात्रीचं एखादं प्रवचन झालेलं आहे का? नवरात्र कधी बसून चालू आहे, नवरात्र का करावी, कोणी सांगितलं नाही अजून? नाही. नाही नाही. बर, ठीक आहे. तर नवरात्र हा आई साहेबाच्या भक्तीचा उत्सव म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. जसं मी सांगितलं तसं आपल्याकडं 2 नवरात्र आहेत, एक वसंत नवरात्र आणि एक शारदीय नवरात्र. तर वसंत नवरात्र असते गुढीपाडवा ते रामनवमी, आणि दुसरा जो आहे तो आत्ता म्हणजेच घटस्थापनेपासनं ते दसऱ्यापर्यंत, हे 2 नवरात्र. त्यापैकी आई साहेबांचं अमृत, आई साहेबांची भक्ती सेवन करायला, जसं मी आधीही बोलून गेलो की शरद ऋतूमध्ये चकोर नावाचा पक्षी ते चंद्राचं अमृत सेवन करतो, तसं भक्त नावाचा असणारा चकोर त्या देवी नावाच्या चंद्राकडून, आई नावाच्या चंद्राकडून प्रेमरूपी अमृताचं पान आपण करत असतो. तर ही पद्धत आपल्याकडे कधीपासून आहे? का नवरात्र साजरा केला जातो? का नवरात्र ही 9 दिवस असते? देवीने नेमका कोणत्या राक्षसाचा वध केलेला आहे? असे अनेक प्रश्न या संबंधाने आपल्याला माझ्या मते झालेला असेल असं वाटत होतं, म्हणून मी सांगायचं टाळलं. पण मग बरोबर आहे, तुम्ही तरी निदान मला सांगितलं की महाराज कोणीच सांगितलेलं नाहीये. तर झालं असं की भगवंताच्या नाभी कमळापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. याची या नाभी कमळी जन्म चतुरानना त्या ब्रह्मदेवाला सृष्टी विस्ताराचं काम भगवंतानं दिलं, आणि भगवंताने सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही काय करा, तर आता सृष्टीचा विस्तार करा. आणि सृष्टीच्या विस्ताराचं काम ब्रह्मदेवाला देण्यात आल्यानंतर मग ब्रह्मदेवाने काय केलं, तर सर्वात पहिले सनत कुमारांची निर्मिती केली. मात्र सनत कुमारांनी सृष्टी विस्ताराला नकार देऊन परमार्थ चिंतना करता निघून गेले. त्यानंतर रुद्र भगवंताचा अवतार झाला, आणि त्यानंतर ब्रह्मदेवाने स्वतःपासून काही मुलांची उत्पत्ती केली. शेतमरीची, अंगिरस, आत्री, पुलत्स्य, पुलह, ऋतू, भृगु, वशिष्ठ, नारद, दक्ष असे पुत्र त्यांनी स्वतःच्या शरीरापासून निर्माण केले. आणि त्यापैकीच मरीची नावाचा जो मुलगा, त्या मरीचीपासनं कश्यप ऋषींचा जन्म झाला. हे तेच कश्यप ज्या कश्यपापासनं आपलं संपूर्ण जग ज्या कश्यपाचा पुत्र मानलं जातं. म्हणून पूजा विधी करत असताना ज्याला कोणाला स्वतःचं गोत्र माहिती नाही, कारण की ज्याचं त्याचं गोत्र भिन्न भिन्न असतं, कोण वाशिष्ठ गोत्राचं असतं, कोण भारद्वाज गोत्राचं असतं, ज्याचं त्याचं कोण मातंग गोत्राचं असतं, ज्याचं त्याचं गोत्र वेगळं असतं. मात्र ज्याला स्वतःचं गोत्र माहिती नाही त्यानं काश्यप गोत्र सांगून पूजा केली तरीही चालते. सामान्य रूपाने आपण सर्वजण कश्यपाची संतती आहोत. याच कश्यपाला दिती नावाच्या असणाऱ्या पत्नीपासून 2 पुत्र जन्माला आले. त्यापैकी एकाचं नाव आहे हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू. आता कथा तुमच्या थोडी थोडी लक्षात यायला लागली, कारण की नाव आत तशी ओळखीची आली, बरोबर ना? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. तर याच हिरण्याक्षाचा वध भगवंतांनी वराह अवतार घेऊन केला. महिन्यापूर्वी आपण वराह अवतारही उत्सव रूपाने साजरा केला. त्यानंतर त्याच असणाऱ्या हिरण्याक्षाचा लहान भाऊ म्हणजे हिरण्यकश्यपू, ज्याच्या पोटी प्रल्हाद नावाचा भक्त जन्माला भाऊ अल्लाद किंवा अनुल्लाद यापासनं एक मुलगा जन्माला आला जो असुर होता, आणि त्याच असुराचं नाव आहे महिषासूर. त्या असुराचं नाव काय आहे? महिषासूर. आणि ह्या महिषासुरानं ब्रह्मदेवाची आणि भगवान शंकराची उपासना केली, आणि तपाच्या शेवटी भगवंत प्रसन्न झाले. आणि भगवंतानं प्रसन्न होऊन सांगितलं, बाबा माग, तुला काय वर मागायचं तेव्हा वरम ब्रुही. आणि वर मागा म्हटल्यानंतर मग काय वर मागावा, म्हणून त्यानं वर मागितला की भगवंता मला देव, दानव, यक्ष, राक्षस यांच्या कोणाकडनंच मला मृत्यू यायला नको.
भगवंताकडनं त्यांना अशी मागणी केली आणि भगवंताकडनं अशी मागणी केल्यानंतर भगवंतांना आशीर्वाद दिला तर असतो. आता भगवंताकडनं आशीर्वाद मिळाल्यानंतर तो महिषासुर मातला आणि मातल्यानंतर संपूर्ण जगाला त्रास देतोय, अन्याय अत्याचार जगावर करतोय, जगाची लूटमार करतोय आणि असं वागत असताना संपूर्ण जगाला त्रास झाला आणि संपूर्ण जग भगवान शंकराकडे गेलं, सांगितलं देवा तुम्ही वरदान देऊन ठेवलं आणि वरदानाचा परिणाम हा झाला की तो उन्मत्त झाला आणि उन्मत्त होऊन समाजाला तो त्रास देतोय. कुठं चालू असणारा यज्ञ चालू देत नाही, कुठं चालू असणारा होम चालू देत नाही, जप करू देत नाही, तप करू देत नाही. भगवंता वाचवा, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, सारं जग त्राहिमाम करतोय आणि भगवंता त्याला मारायला जावं तर देवाच्या हाताने तो मरत नाही, भगवंता त्याला मारायला जावं तो मानवाच्या हातानेही मरत नाही, भगवंता त्याला मारायला जावं तो दानवाच्या हाताने मरत नाही. तेव्हा तो आता अमर झाल्यासारखा झालाय, तेव्हा त्याला मारायचंय काहीतरी करा. आणि त्याच हे असणार कर्तृत्व ऐकून भगवंताला राग आला आणि भगवंताच्या त्या तेजातून एक शक्ती प्रगट झाली आणि ती शक्ती स्त्री रूपात प्रगट झाली आणि त्या राक्षसाने मागत असताना एक चुकी केली होती. त्या राक्षसानं मागत असताना स्त्रीला सामान्य समजलं. हा, त्या एकाच महिषासुरानं स्त्रीला सामान्य समजलं असं नाही, आजही त्या अवलादी जिवंत आहेत. हा, पण हे लक्षात ठेवायचं, स्त्री ही मातृशक्ती आहे, स्त्री ही विश्वशक्ती आहे आणि स्त्री हीच जगाची आदिशक्ती आहे. स्त्री नसेल तर जग नावाचा पदार्थ उत्पन्न होऊ शकत नाही. का? स्त्री ही आदिशक्ती आहे, स्त्री ही आदी माया आहे आणि मायेशिवाय जग न वेदांताला मान्य करता येतं, न कर्मशास्त्राला मान्य करता येतं, न योगशास्त्राला मान्य करता, न व्यवहाराला मान्य करता येतं. म्हणून स्त्री ही जगताची आदिशक्ती आहे. तर त्या स्त्री शक्तीला कमी समजला, ती भगवती प्रगट झाली आणि प्रगट झालेल्या भगवतीनं त्या महिषासुराला मारण्याकरता तिथनं प्रस्थान केलं. प्रश्न क्रमांक 1, देवीचा अवतार का झाला? उत्तर मिळालेलं आहे, त्या महिषासुराला मारण्याकरता देवीचा अवतार झाला. आई साहेब तिथं आल्या आणि येऊन महिषासुराचा वध केला. म्हणून आजही आपण आरतीत म्हणतो, जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी. हा, जय देव नाही म्हणायचं, ते बाप्पाच्या आरतीत आहे. जय देव जय देव. इथं जय देवी जय महिषासुर मर्दिनी आणि काही ठिकाणी पाहते व दैत्यासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी. त्या सुरवरांना, मानवांना, ईश्वरांना वरदान देऊन त्या महिषासुरापासून तारणारी तीच या जगताची आदिशक्ती आहे आणि तिनं त्या महिषासुरासोबत जे युद्ध केलं ते 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 9 दिवस चाललं. म्हणून आईची उपासना केल्या जाते 9 दिवस. नवरात्र का? तर युद्ध चाललं होतं 9 दिवस. 9 दिवस का? तर 9 प्रकारे आईची भक्ती करावी. नवविधा, किती? नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा हो. संत म्हणतात की आम्ही 9 प्रकाराने आईची सेवा करू. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशा 9च्या 9 प्रकाराची भक्ती जी प्रल्हादानं भागवतात सांगितली. 9च्या 9 प्रकारची भक्ती आम्ही आई साहेबाविषयी करू आणि मग त्या आईची उपासना या नवरात्रात करायची. पण ते नवरात्रात उपासना कशी करायची, नवरात्रात भक्ती कशी करायची, तर व्यासांनी देवी भागवतात सांगून ठेवलंय की कशी करायची. तर ज्याला शक्य त्यानं घटस्थापनेपासून 9 दिवस काहीच खाऊ नये. तुम्ही म्हणाल महाराज मारता का आम्हाला? ठीक आहे, नसल शक्य होत तर एक भुक्त राहावं, म्हणजे 1 टाइम फराळाचं खावं. महाराज 1 टाइम फराळाचं खाऊन आम्हाला जमत नाही, ठीक आहे फलाहार घ्यावा. फलाहार जमत नाही, निदान शेवटचे 3 दिवस उपवास करावे. महाराज तेही जमत नाही, बाई उठता बसता दर्पण धर. तर नवरात्रीचे उपवास या पद्धतीनं. पण नवरात्रीच्या उपवासात मी मागच्याही प्रवचनात बोलून गेलो, तुम्ही 9 दिवसाचे 9 उपवास करत असाल, पण उपवास करताना जर तुम्ही आईला त्रास देत असाल, भगवतीला नाही, घरातल्या आईला,
मग ती आई आपली असो किंवा नवऱ्याची असो, तिला त्रास देत असाल तर तुम्ही कितीही उपवास केले तरी आई साहेबांना ते मान्य नाही. तुम्ही जर सासू असाल तर सुनेचा जर आदर करत नसाल तर कितीही उपवास केले तरी ते आई साहेबांना मान्य नाही. तुम्ही आई असाल तर मुलीचा आदर करत नसाल तर आईला ती उपासना मान्य होणार नाही. तुम्ही मुलगी असाल आणि आईचा जर आदर ठेवत नसाल तर आई साहेबांना ते मान्य होणार नाही नाही नाही. का? मी आधीही बोलून गेलो, प्रत्येक स्त्री ही आदिशक्ती आहे, म्हणून आधी तिची असणारी उपासना करा. तिचं असणार मन जपा, ही असणारी आदिशक्तीची पूजा आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की ह्या आदिशक्तीचे किती पीठ महाराष्ट्रात येईल कोणाला सांगता? हो, 3.5. साडेतीन शक्तिपीठ आहेत. आता महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहे. कोल्हापूरची आता अंबाबाई, काय? माहूरगडची रेणुकाई साहेब, हा रेणुकाई, आणि सप्तशृंगी माता, अर्धशक्तिपीठ आहे ते, आणि तुळजाभवानी आई. बरोबर आहे. तर काहींच्या मध्ये आई साहेब सप्तशृंगी हे अर्धपीठ नसून ते आद्यपीठ आहे, अच्छा, असं काही ठिकाणी मानण्याची पद्धती आहे. तर हे जे कथा आपण श्रवण केली की आई साहेबांनी त्या महिषासुराचं मर्दन केलं, तर महिषासुराचं मर्दनाकरता आई साहेबांनी जे रूप धारण केलं होतं तेच म्हणजे जगदंबेचं रूप आहे. आणि तिचं खरं नाव जगदंबा आहे, मात्र ती सप्तशृंग नावाच्या गडावर वास्तव्य करते, म्हणून तिला सप्तशृंगी म्हणतात. हे सप्तशृंग का निर्माण झाले? कथा अशी सांगितली जाते की मारुतीराय ज्यावेळेस द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती, तर ते मारुतीराय ज्यावेळेस तो पर्वत घेऊन चालले होते, जात असताना येत असताना मारुतीरायाच्या ब्रह्मचार्याच्या तेजामुळं त्या असणाऱ्या द्रोणागिरी नावाच्या पर्वताला थरकाप फुटला आणि वाटेत जात असताना त्या द्रोणागिरीचे 7 शिखर गळून पडले आणि ज्या ठिकाणी ते पडले त्या ठिकाणी 7 शिखर परत निर्माण झाले, 7 शृंग निर्माण झाले, आणि तेच 7 शृंग म्हणजे सप्तशृंग. आणि या सप्तशृंग पर्वताची मालकीन, या सप्तशृंग पर्वताची निवासिनी म्हणजे सप्तशृंगी झाली. त्या असणाऱ्या सप्तशृंगी आई साहेबांनी जो वेश धारण केलाय, तर आई साहेबांच्या भुजा किती आहेत? तर 18 भुजा आई साहेबांनी धारण केलेल्या आहे. आणि तुम्ही जर कधी जर आलेच, कारण की मी गेले नाही म्हणत, कारण की तुम्ही लांब राहता, आम्ही आई साहेबांच्या जवळ राहतो. जर आई साहेबांच्या मंदिरावर जर कधी आले, आता आईंचं स्वरूप बदललेलं आहे, मूळ स्वरूपाला आई प्राप्त झालेलं आहे. आईंच्या अंगावर असणार सिंदुराचं वेष्टन काढून आई साहेबांची मूर्ती आता छोटी करण्यात आली आहे. तर आई साहेबांचं रूप ते जे 18 हाताचं आहे, ते 18 हाताचं रूप जर आपण लक्ष देऊन बघितलं तर आई साहेबांचं मस्तक थोडस एक साईड कान आहे. कोणी जर सप्तशृंगी मातेचा फोटो बघितला असेल तर लक्षात येईल, कान आहे. का कान आहे? कारण समोर असणारा मार्कंडेय ऋषींचा पर्वत, आणि त्या मार्कंडेय ऋषींच्या पर्वतावर नित्य पुराणाचं पठण मार्कंडेय ऋषी करतात. ते ऐकण्याकरता आई साहेबांनी थोडासा कान लावलेला आहे, म्हणून आई साहेबांच्या मूर्तीचं मस्तक कान आहे. आता ते काय सांगण्यासारखं भरपूर असतंय पण वेळ कमी असते. तर आई साहेबांचं ते रूप तसं असण्याचं कारण ते आई साहेबांनी पुराण श्रवण करण्याकरता काना केलेला आहे. त्यानंतर सप्तशृंग नावाच्या पर्वताचं महात्म्य हे आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मी आधी बोलून गेलो, आपली गुरु परंपरा कशी आहे? ज्ञानदेव सार चोजविले, गहिनी प्रसादे निवृत्ती दाता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयांचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. अशी आपणारी परंपरा म्हणजेच नाथ संप्रदायाची आपली परंपरा. आणि मग याच परंपरेला
मंत्रविद्या, शाबरी विद्या प्राप्त होण्याकरता जर कोणाच्या सानिध्यात जावं लागत असेल तर ते असणार सप्तशृंगगड आहे. आणि आजही शाबरी विद्यांसारख्या विद्या या सप्तशृंगगडावर सिद्ध केल्या जातात. आणि याचा थोडा बहुत प्रत्यय जर कोणाला घ्यायचा असेल तर येणाऱ्या कोजागिरीच्या दिवशी त्या ठिकाणी मोठी यात्रा असते, त्यावेळेस येऊन जा. त्या ठिकाणी तृतीय पंथी म्हणजे पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही असे असणारे जे तृतीय पंथी आहेत ते त्या दिवशी आई साहेबांची उपासना करण्याकरता तिथं येतात. आणि मग त्या दिवशी मंत्रविद्या सिद्ध असणारे काही लोकही त्या ठिकाणी येतात आणि काही जण स्वतःचे प्रयोगही करून दाखवतात. त्यामुळे ज्याला कोणाला यायचं असेल त्यानं कोजागिरीच्या वेळेस चक्करला येऊन जा. तर हे झालं आई साहेब सप्तशृंगी. आदिपीठ म्हणा किंवा अर्धपीठ म्हणा, काही हरकत नाही, जे म्हणाल ते. त्यानंतर आहे तुळजाभवानी. त्यानंतर म्हणजे हे आधी ते नंतर असं काही नाही. जे ते ज्याच्या त्याच्या दृष्टीनं आद्यच आहे, जे ते ज्याच्या त्याच्या दृष्टीनं मुख्यच आहे, कोणातही कोणता फरक नाही. त्यानंतर येणारं शक्तीपीठ आहे तुळजापूर. कोणता? तुळजापूर. म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी. कथा भाग असा आहे, भगवान प्रभू रामचंद्र आणि आईसाहेब सीता वनात आले. वनात आल्यानंतर रावणानं आईसाहेब सीतेचं हरण केलं आणि आईसाहेब सीतेला घेऊन गेल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया वाटेनं प्रवास करताय. प्रवास करता करता प्रभू रामचंद्र आईसाहेब सीतेच्या नावाने विरह करतात. सीते 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 म्हणून विरह करतात. आणि तो विरह करत असताना भगवान शंकर आणि आईसाहेब सती माता महर्षी अगस्तींच्याकडनं रामायण श्रवण करून परत येत होते. आणि परत येत असताना रामचंद्र प्रभू समोर दिसल्यामुळं भगवान शंकरानं नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याबरोबर आईने विचारलं, देवा कोणाला नमस्कार करताय? म्हणे माझ्या देवाला, ज्याचं नाव मी कंठात धरतोय त्या परमात्म्याला मी नमन केलं. मग त्यांनी विचारलं कोण? हे म्हणे हा, ते तर बायको हरवली म्हणून रडताय ना तुम्ही त्यांची भक्ती करता. म्हणे अरे ईश्वर तोय, हा सर्वज्ञ, हा सर्वविद, ज्याला सर्वांचं सर्व कळतं, यांना स्वतःची बाई कुठे ते लक्षात नाही. तुम्ही म्हणता की हे देव आहे. मी आले म्हणे, ही परीक्षा घेऊन येते. भगवान शंकराने विचार केला तर ही काय परीक्षा घेणार? आई साहेब गेल्या आणि गेल्यानंतर आई साहेबांनी सीता मातेचं रूप धारण केलं. रूप धारण करून आई साहेब प्रभू रामचंद्र परमात्म्यांच्या समोर आल्या. प्रभूंच्या समोर त्या आल्या की प्रभूंनी मान दुसरीकडे फिरवावी. लक्ष्मणाने सांगावं, बाई अरे जिच्या नावानं ओरडताय ती समोर आहे ना. प्रभू म्हणायची सीते, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे? आणि आई साहेब तर समोर सीता मातेच्या रूपात उभ्या होत्या. लक्ष्मणबाई यांनी एकदा दोनदा तीनदा झालं. शेवटी ज्या वेळेस आई साहेब समोर येऊन जास्त जवळ उभ्या राहिल्या त्यावेळेस प्रभू रामचंद्र परमात्म्यांना हात जोडले आणि सांगितलं, आई एकट्या आल्या, बोले बाबा कुठे? आणि मग त्यावेळेस आईंना कळलं की यांनी मला ओळखलं. पण एवढा वेळ जितक्या वेळा आई साहेब समोर येत होत्या तितक्या वेळेला भगवंतानं आईला सांगितलं, तू जा आई, तू जा आई, तू जा आई. किंवा काही ठिकाणी उल्लेख आहे की विचारलं, आई तू का आली, तू का आई, तू का आई, तू का आई, म्हणजे तू का आली, तू का आली. आणि काही ठिकाणी उल्लेख आहे तू जा आई, तू जा आई, तू जा आई. मग ते तू जाईच तुळ जाई झालं. आणि मग तीच असणारी कोण? तुळजा भवानी. आणि आई साहेब तुळजा भवानीच हे विशेष आहे की संपूर्ण महाराष्ट्राची ती कुळदैवत आहे, म्हणजे कुळदेवी आहे. प्रत्येकाच्या कुळाला एक कुळदेव असतो, म्हणजे कुळदैवत असतं आणि एक कुळदेवी असते. आता ज्याच्या त्याच्या कुळाची कुळदेवी ही वेगळी असते. मात्र ज्याला स्वतःच कुळही माहित नाही, कुळाची देवी माहित नाही, त्यानं तुळजापूरची तुळजा भवानी ही स्वतःची कुळदेवी मानावी. आणि ज्याला कोणाला स्वतःच्या कुळाचं कुळदैवत माहिती नाही त्यानं जेजुरीच्या खंडेरायाला आपलं कुळदैवत मानावं.
तर ती असणारी कोण तर आई साहेब श्री तुळजाभवानी. ती कशी तर देव बोलले ना तू जा तर तिचं झालं तुळजा. आणि मग ती कुठे आहे आता तर ती बालाघाटात तुळजापुरात काय तर स्थित आहे. त्यानंतर येते तिसरी, दोन झाल्या, एक झाली आदी पीठ किंवा अर्धपीठ असणार सप्तशृंग, दुसरं झालं तुळजापूर, तिसरं आहे करवीर. करवीर म्हणजेच कोल्हापूर. झालं असं की भगवंत तपश्चर्याला बसले आणि तपश्चर्या करत असताना भगवंताला थंडीचा जास्त त्रास व्हायला लागला. तशी काही सर्दी नव्हती झाली पण थंडीचा त्रास व्हायला लागला. आणि तो त्रास भगवंताला होऊ नये म्हणून आई साहेबांनी भगवंताच्या आजूबाजूला बोरीचं रूप धारण करून भगवंताला आश्रय दिला, भगवंतावर वेष्टन घातलं. भगवंत तपश्चर्या करता कुठं बसले होते माहितीये का? हिमालयात. आणि भगवंतानं त्या ठिकाणी बसल्यानंतर आई साहेबानं बोरीच्या रूपात भगवंताला वेष्टन घातल्यामुळं, भगवंताला आच्छादन केल्यामुळं त्या ठिकाणाला नावच प्राप्त झालं. नारायणाला बोरीनं व्यापलं म्हणून ठिकाणाचं नाव प्राप्त झालं बद्री नारायण. बद्री म्हणजे बोर. बोरीच्या झाडानं तो परिसर व्याप्त केला. आई साहेबांनी भगवंताला उष्णता दिली, भगवंताच्या तपश्चर्येत खंड होऊ दिला नाही. विचार करा, जगाचा बाप आहे, कर्तुम अकर्तुम शक्ती संपन्न गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाती चाळीत मी आची नियमाला साता काळ ग्रासे तसे भूता. या म्हणी अगती पुंडुसुता सगळे जे आती पर्वती रेषा नो लंडावी, समुद्री वैशाखा न संडावी, पृथ्वी भूते वाहावी ही आज्ञा माझी. असा जगाचा बाप आहे आणि त्याला सुद्धा तप करावं लागतं. म्हणजे सामर्थ्यशाली व्यक्तीला सुद्धा सामर्थ्य टिकवण्याकरता तप करावं लागतं. म्हणजे त्याला जर तपाची गरज आहे तर आपल्याला नाही का? नाही दुसरं कोणतं करता आलं तर निदान वाचिक तप तरी प्रत्येकानं करावं. म्हणजे काय करावं? काही नाही, भगवंताचं नामस्मरण करावं, हेच मोठं वाचिक तप आहे. आपल्याला ते पुढे 17व्या अध्यायात 16-17 अध्यायात बघायचंय. तर भगवंताला त्या ठिकाणी आई साहेबांनी आधार दिला म्हणून भगवंतानं सांगितलं माग, तुला जे मागायचं ते माग. त्यावेळेस आई साहेबांनी सांगितलं भगवंत तुमचे स्वतःचे स्पेशल खूप ठिकाण आहे हो, मी अशी एकटेच म्हणून असं स्वतंत्र स्थान मला पण कुठं तरी द्या ना. 50% आरक्षण आमच्या बी वाटेल येऊ द्या. कारण की तुम्ही बघितलं तर बालाजीला एकटेच उभे, जगन्नाथपुरीलाही भाऊ बहिणीलाच घेऊन ये, पंढरपूरलाही मला सोडून तुम्ही पुढंच एकटे, असं सगळीकडे तुम्हीच मला एखादं स्थान द्या. मग त्यावेळेस भगवंतानं सांगितलं ठीक आहे, तुला दुसऱ्या स्थानाची गरज आहे ना, तर मी तुला दुसरं स्थान देतो. त्या ठिकाणी तू जात असताना तशी जाऊ नको, त्या ठिकाणी जात असताना तू आयुध घेऊन जा. म्हणून भगवंताने आई साहेबाला पाठवत असताना शस्त्र देऊन पाठवलं. आणि भगवंताचं अनुकरण माझ्या मते आपणही सध्या करणं गरजेचं आहे. आपली मुलगी, आपली बहीण जरी शिक्षणाकरता बाहेर चालली असली, कशाकरताही बाहेर चालली असली, तरी तिला निदान स्व संरक्षणाची जबाबदारी आणि स्व संरक्षणाची शक्ती देऊनच बाहेर पाठवावं. ती येणाऱ्या काळाची गरज आहे. तिला बिनधास्त सांगा, कोणी जर तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं किंवा चुकीचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, तुला त्याला जे करता येईल ते कर, पुढं काय होईल आमच्या पाहून घेऊ. महाराज, हे जर प्रत्येकानं केलं तर काय आपल्या महाराष्ट्रात आणि काय आपल्या भारत देशात चुकीचे काम होणार आहे. पण इथं आधी आपण कमी पडतो, आपली हिंमत कमी पडते. नाही, कसं व्हायचं, काहीच होत नसतं. चला, मग आई साहेबांना सांगितलं तर तू हे शस्त्रास्त्र घे आणि मग जा. कुठं जा? करवीरला जा. करवीर का
तर त्या परिसरात असे माणसं राहायचे, असे राक्षस राहायचे जे करवीर हातानेच शत्रूंना रक्ताच्या उलट्या करायला लावतील असे वीर होते. आणि त्याच असणाऱ्या गावाला कोल्हापूर नाव पडण्याचं कारण असं, कोलाहल नावाचा दैत्य होता किंवा काही ठिकाणी उल्लेख आहे कोल्हासूर नावाचा दैत्य होता, त्यालाच आई साहेबांनी मारलं. आणि मग तो शरण आल्यामुळं त्याच्याच नावानं ती नगरी पुढे प्रसिद्ध झाली. करवीरच पुढं काय झालं तर कोल्हापूर झालं. तर ती कोल्हापूर निवासिनी आई साहेब त्या ठिकाणी काय झाल्या तर पंचगंगेच्या तीरावर येऊन स्वतंत्र पद्धतीनं त्या ठिकाणी निवास करायला लागल्या. 3 शक्तिपीठ आपले झाले. 1 आहे सप्तशृंगी, 2 आहे करवीर निवासिनी, 3 आहे तुळजाभवानी आणि 4 आहे माहूरगडची असणारी रेणुका माता. ही रेणुका कोण तर आदिशक्तीचाच अवतार, जमद अग्नींची कन्या. काही ठिकाणी उल्लेख आहे रेणू राजाची कन्या आणि काही ठिकाणी उल्लेख आहे रेणू ऋषींची कन्या. तुम्हाला जो पुरावा घ्यायचा तो घ्या, पण रेणूंची कन्या म्हणून तिचं नाव रेणुका. त्या रेणुकेचा विवाह जमद अग्नीशी झाला आणि त्यांच्या पोटी परशुराम नावाचा भगवंताचा अवतार जन्माला आला. वडिलांच्या आज्ञेवरनं एक दिवस स्वतःच्याच आईचं मस्तक झाडापासून वेगळं परशुरामांनी केलं आणि तेच मस्तक आज तांदळा म्हणून किंवा मुखवटा म्हणून आपण रेणुका आई साहेबांच्या नावानं त्याची पूजा करतो. आणि तेच एक आद्यपीठ, तेच एक असणारं महाराष्ट्राचं शक्तिपीठ म्हणून त्याची पूजा माहूरगडला केली जाते. मी आधीही बोललोय, आजही परत बोलतो की माझंही म्हणजेच आमच्या कुळाचंही कुळदैवत असणाऱ्या ह्या रेणुका आई साहेबच आहेत. तर असे असणारे आपले 3.5 शक्तिपीठ. हे शक्तिपीठ निर्माण का झाले, आज नवरात्रीच मी सगळं सांगून देतो. आता शक्तिपीठ निर्माण का झाले, शक्तिपीठ आपल्याकडे 3.5 किंवा 4 मांडण्याची पद्धत आहे. पूर्ण भारतभर किंवा पूर्ण भारतवर्षात किती तर काही ठिकाणी उल्लेख आहे 54, काही ठिकाणी उल्लेख आहे 56 आणि काही ठिकाणी उल्लेख आहे 108. आता तुम्हाला किती मानायचे ते तुम्ही मान. पण हे शक्तिपीठ निर्माण कसे झाले तर भगवंत आणि सती आई साहेब त्यांचा जो प्रसंग आपण बघितला की प्रभू रामचंद्र परमात्म्याची परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्यानंतर मग परत ज्यावेळेस सती माता आल्या त्यावेळेस भगवंतांनी सती मातेचा पत्नी म्हणून स्वीकार केला नाही. का तर जिनं माझ्या आईचं रूप धारण केलं, आता परत मी तिचा पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही. असंच काही दिवस चाललं आणि काही दिवसानंतर सती मातेच्या वडिलांकडं म्हणजे दक्षाच्या घरी यज्ञ होता. थोडी कथा फास्ट सांगतो, सर्वांना ज्ञात आहे. तर तो यज्ञ समारंभ आणि त्या यज्ञ समारंभाला सर्वांना आमंत्रण आहे, पण भगवान शंकरांना नाही साहेब सतीला आमंत्रण नाही. का आमंत्रण नाही त्याचं कारण असं होतं, एक दिवस तिचा प्रसंग भागवतात. हा प्रसंग आपण भरपूर वेळा ऐकलेला आहे की संपूर्ण सभा बसलेली आणि त्या सभेत दक्षांचं आगमन झालं. दक्षांचं आगमन झाल्यानंतर सर्वजण उठून उभे राहिले, मात्र भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शिव उठले नाही. भगवान ब्रह्मदेव का उठले नाही तर दक्ष हा त्यांचा मुलगा आहे, मुलगा आल्यानंतर बापाने उठायचं काही कारण नाही. भगवान विष्णू का उठले नाही, भगवान विष्णू तर ब्रह्मदेवाचे पण बाप आहे, त्याच्यामुळे उठण्याची काही गरज नाही. नातू आला म्हणून आज्यानं उठायची काही गरज नसते. पण दक्षाला राग ह्या गोष्टीचा आला की माझा जावई हा शंकर, तरी हा शंकर माझ्याकरता उठला नाही. आणि मग त्या गोष्टीचा राग म्हणून त्यांच्या दोघात भरपूर बोलणं झालं. भगवान शंकर का उठले नव्हते तर भगवान शंकर हे आत्मानंदात तृप्त होते आणि आत समाधी लागले असल्यामुळे बाहेर काय चालू याचं त्यांना भान नव्हतं. मात्र दक्षाच्या ते लक्षात आलं नाही. त्या ठिकाणी भरपूर बोलाबोली झाली, भरपूर शापाशापी झाली. एकमेकांना त्या असणाऱ्या भगवान शिवाच्या गणाने दक्षाला, दक्षाने शिवाला, शिवाच्या गणांना विविध प्रकारचे शाप दिले. आणि मग याच गोष्टीचा राग म्हणून दक्षाने यज्ञ केला आणि यज्ञ करून त्या यज्ञात भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. पण सती मातेला कळाल्यानंतर सतीने सांगितलं देवा मला जायचंय. भगवंताने सांगितलं आमंत्रणाशिवाय कुठेही जाऊ नये. शास्त्राचा नियम आहे हा कोणाचा असणारा अहंकार असं समजायचं नाही. शास्त्राचा नियम आहे की आमंत्रण नसेल तर त्या ठिकाणी आपण जाऊ नये. तुम्ही म्हणाल महाराज कुठंच जाऊ नये का, नाही, काही जागा आहे जिथं जायला चालतं.
आई बापाच्या घरी मुलाला बिना आमंत्रणाचं जाता येतं. मुलगा कुठं बाहेर असेल किंवा मुलीचं लग्न झालेलं असेल तर तिला आपल्या आई बापाच्या घरी बिना आमंत्रणाचं जाता येतं. गुरुच्या घरी शिष्याला बिना आमंत्रणाचं जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला बिना आमंत्रणाचं जाता येतं. आणि प्रियजनाच्या घरी प्रियजनाला बिना आमंत्रणाचं जाता येतं. आणि आमच्या संतांनी एक स्थान अजून सांगितलं, कोणतं? तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरणा भावे रिगावया. जर संतांचा संघ असेल, संत असतील, तर त्या संतांच्या जवळ जाण्याकरता आमंत्रणाची गरज नको. हरिकथा चालू असेल त्या ठिकाणी जाण्याकरता आमंत्रणाची गरज नको. भगवान नामोच्चार चालू असेल त्या ठिकाणी आमंत्रणाला जाण्याची गरज नको. आमंत्रण आलं तरच मी जाईल असा हा दुराग्रह नको. का? तर तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, त्या ठिकाणी बिना बोलावता जाता येत. सत्य आई सांगितलं, देवा तुम्हीच सांगितलं ना, बापाच्या घरी आईच्या घरी मुलाला किंवा मुलीला जाता येतं. ते माझे आई बापही मला जाऊ दे, पण भगवंतांनी सांगितलं आपल्यात असणार प्रेम आता त्या पद्धतीचं राहिलेलं नाही. मांग झालेला प्रसंग सांगितला, तुम्ही विचार करा. एवढ्या दिवशीचा जुना प्रसंग, पण भगवान शंकराने आईसाहेब सतीला एवढ्या दिवस तो सांगितला नाही. म्हणजे सासऱ्याचं आणि त्यांचं एवढं खटकून सुद्धा भगवान शंकरानं सती आई साहेबाला येता जाता अर्धा सुद्धा टोमणा मारला नाही. आणि आपण सासूरवाडीला गेल्यानंतर 10 मिनिटं जरी पाणी यायला उशीर झाला तर घरी आल्यानंतर 10 दिवस बाईला सुखाने जेवण सुद्धा करू देत. असंच आहे ना, वेगळं आहे. आता व्यवहारातले तुम्ही मोठे गो, आपल्याला काही संसारच काही माहित नाही, पण परिस्थिती तशीच आहे. पण भगवान शंकराने सांगितलं सुद्धा नाही की असा काही प्रसंग झालाय, पण तरी सती माता ऐकायला तयार नाही. शेवटी भगवंतानं स्वतःच्या असणाऱ्या शिवगाणाला नंदींना बोलवलं आणि सांगितलं, जा आणि सतीला सोडून या. घेऊन या नाही, सोडून या. कारण की भगवान शंकराला माहितीये आता मी हिला पाठवतोय तर सती आता माझी सती माझ्याकडे परत येणार नाही. भगवंतानं तिला शेवटचा निरोप दिला आणि भगवंत जाऊन समाधी अवस्थेत बसले. भगवंत इकडे समाधी अवस्थेत बसले आणि तिकडला प्रसंग सती आईसाहेब तिथे गेल्या, कुणी बोलायला तयार नाही, अपमानास्पद वागणी. आणि ज्या वेळेस सती आईसाहेब यज्ञ मंडपात गेला आणि बघता तर काय, तर शिवाकरता स्थान सोडलेलं नाही. आणि मग आईसाहेब सती बोलल्या, अरे ज्या यज्ञात शिवाकरता स्थान नाही तो यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही, तो यज्ञ परिपूर्णतेला जाऊ शकत नाही. आणि सती मातीचं हे बोलणं ऐकल्यानंतर दक्षानेही बोलायला चालू केलं, तुझा पती असा आहे, तुझा पती तसा आहे, शिव असा आहे, शिव तसा आहे, नाव शिव आहे. अनेक पद्धतीचं अमंगळ अभद्र बोलायला दक्ष लागले. आणि दक्षाचं ते बोलणं ऐकून सतीने सांगितलं, बस आता यापुढे एक शब्दही नको. जर तुम्ही माझे वडील नसते तर मी तुमची जीभ हासडली असती. आपल्या देखत आपल्या आराध्याची जर निंदा होत असेल तर आपल्यात ताकद असेल तर समोरच्याची जीभ हासडावी, पण तुम्ही वडील आहे, मी जीभ हासडू शकत नाही. मात्र अशी शिवाची निंदा करणाऱ्यापासून तयार झालेला देह मी ठेवणार नाही. शिवनिंदकाच्या पासून तयार झालेला देह मी शिल्लक ठेवणार नाही. असं म्हणून मग आई साहेब सतीनं काय केलं, तर सती आई साहेबांनी, आता तुम्ही आतापर्यंत काय ऐकले ते मला माहित नाही, मात्र शिव पुराणामध्ये काय आलंय ते मी तुम्हाला सांगणार. शिवपुराणामध्ये रुद्रसंहितेमध्ये सतीखंड आहे आणि त्या सतीखंडामध्ये सतीनं काय केलं, तर सतीनं स्वतःची भ्रुकुटी, भ्रुकुटी म्हणजे काय, दोन्ही भुवायच्या मधला परिसर याला म्हणायचं भ्रुकुटी. त्या भ्रुकुटीत स्वतःचा प्राण स्थित केला आणि स्वतःचा प्राण भ्रुकुटी स्थित करून तिनं स्वतःच्या आजूबाजूला स्वतःच्या योग सामर्थ्यानं अग्नी पेटवला. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर आतापर्यंत ऐकलं ते आई साहेब सतीनं यज्ञ कुंडात उडी घेतली, तुम्ही काय ऐकलं मला ते माहित नाही. पण त्यानंतर भागवतात ते चुकीचं आहे असं नाही, काही ठिकाणी तसाही उल्लेख आहे. पण त्यानंतर जर आपण भागवतात ऐकलं तर भागवतातही 4थ्या स्कंदामध्ये आणि 4थ्याच अध्यायामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आईसाहेब सतीनं त्या वेळेस पिवळं वस्त्र धारण केलं होतं
आणि ते पीत वस्त्र धारण केलेल्या सतीनं योगाग्नीनं स्वतःच शरीर काय केलं तर जाळून घेतलं. स्वतःच्या शरीराला योगाग्नीत समर्पण आईसाहेब सतीनं केलं. पण हे खरंय की आईसाहेब सतीनं कोणत्या सामान्य अग्नीचा स्वीकार केलेला नव्हता. आईसाहेब सतीनं योगाग्नीचा स्वीकार केला आणि त्या योगाग्नीत आईचा देह जळायला लागला. आणि मग ही बातमी भगवान शंकरापर्यंत गेली. भगवान शंकर क्रोधिस्त झाले आणि क्रोधिस्त झालेल्या भगवान शंकराने जटा आपटली आणि त्या जटा आपटल्यानंतर भगवान शिवाचाच एक अवतार त्या ठिकाणी प्रगट झाला आणि भगवान शिवाने मग त्या ठिकाणच्या भगवंताच्या त्या अवताराने येऊन काय केलं तर दक्षाच्या संपूर्ण यज्ञाचा विध्वंस केला आणि विध्वंस करून त्या असणाऱ्या दक्षाचं जे शिर आहे ते धडापासून वेगळं केलं. आता हा जो प्रसंग घडला, काहींचं मत आहे उत्तर भारतात घडला आणि काहींचं मत आहे हा जो प्रसंग आहे, हा जो यज्ञ झाला, तो यज्ञ कुठं झाला तर तो यज्ञ झालेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर नावाच्या गावी. म्हणून आज देखील त्या ठिकाणी जे मंदिर स्थित आहे त्या मंदिराचं नाव आहे देवी श्री दाक्षायणी मंदिर. ते सती आई साहेबाचं भारतातलं मंदिर आहे आणि त्या मंदिरात तुम्ही जर कधी गेले तर त्या मंदिरात एक उत्सव होत असतो. त्या मंदिरात एक यज्ञ करण्याची पद्धत आहे आणि तो यज्ञ करत असताना त्या ठिकाणी दरवर्षी, आता ती बली पद्धत आहे, वारकऱ्याला काय बली पद्धत मान्य नाही, पण त्या ठिकाणी कसं आहे ते तुम्हाला मी सांगतोय. त्या ठिकाणी एक बोकड चालू अग्नीत चोरून टाकल्या जातो आणि मान्यता ही अशी आहे आणि जे देवीचे उपासक आहे त्यांनी बघितलंय की तो जो बोकड आत टाकल्या जातो, टाकत असताना आतून 2 हात आई साहेबाच्या अग्नी स्वरूपात दिसतात आणि ते हात काय काढतात तर त्याचा स्वीकार करताना दिसत असतात. आणि विशेष हे की दरवर्षी त्या दिवशी यज्ञात बली दिल्यानंतर लगेच एक परत बोकड त्या गावात जन्माला येतं, म्हणजे येतच त्याच दिवशी आणि तेच दुसऱ्या वर्षीच्याला टाकण्याकरता ठेवलं जातं. ते टाकलं की त्याच्या सारखंच परत त्या गावात परत कोणत्या तरी ठिकाणी जन्माला येतं आणि पुढच्या वर्षी तेच टाकलं जातं. अशी परंपरागत पद्धती चालू त्या ठिकाणी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ते बोकडाचं मस्तक, ते बोकड टाकणं म्हणजेच आईसाहेब सतींच्या त्या असणाऱ्या प्रेतासमोर त्या असणाऱ्या प्रसंगात जो दक्षाचं मस्तक टाकण्यात आलं होतं त्याचं स्वरूप म्हणून आजही बोकड त्या ठिकाणी टाकल्या जातं. मग ते सती आई साहेबाचं शरीर त्या ठिकाणी पडलेलं, भगवंताला तो निरोप पोचला की असा असा प्रसंग झाला. भगवंत क्रोधायमान झाले, भगवंत दुःखाच्या सागरात बुडाले. भगवंतानं आई साहेबांचं ते शरीर घेतलं आणि विरह व्याकुल होऊन जगभर भगवंत फिरायला लागले. आता हे असेच सतीचा देह घेऊन फिरतील म्हणून भगवान महाविष्णूने, आपला मुद्दा इथे, भगवान महाविष्णूने स्वतःच्या सुदर्शनाने आई साहेबांच्या त्या तेजोमय देहाचे तुकडे केले आणि ते तुकडे भारतभर जिथं जिथं पडले त्या तुकड्यांपासून त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झालं आणि ते संपूर्ण भारतभर पडलेले आहे. म्हणून आई साहेबांचे काही शक्तीपीठ, काही म्हणण्यापेक्षा मला एक माहिती आहे, देवी हिंगलाज मातेचं मंदिर हे बलुचिस्तान मध्ये, म्हणजे आजच्या पाकिस्तान मध्ये आहे, गड हिंगलाज. ते लोक त्याला नानी हज म्हणतात, मुस्लिम लोक नानी हज म्हणतात आणि हिंदू लोक गड हिंगलाज माता म्हणतात. तर आजही देवीच्या त्या शक्तीपीठाची त्या ठिकाणी उपासना केली जाते. तसं गड हिंगलाज मातेचं तिथे उपासना करता येत नाही म्हणून राजस्थान मध्ये प्रति गड हिंगलाज मातेचं मंदिर बनवलेलं आहे आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी गड हिंगलाज मातेच्या नावाने मंदिर बांधण्यात आलेले आहे. इथं नाशिक जवळही एक मंदिर गड हिंगलाज मातेला समर्पित केलेलं आहे. तर असं भारताचे विविध कोपऱ्यावर विविध प्रकारचे अवयव आईंचे पडले आणि ज्या ज्या ठिकाणी जो जो अवयव पडला त्या त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीनं मंदिर आई साहेबांच्या स्वरूपानं निर्माण झालेलं आहे. ज्या ठिकाणी काय पडलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं चिंतन केलंय. म्हणून आधीच बोललो
की मांडण्याची पद्धत, काही ठिकाणी 56 मांडलेले, काही ठिकाणी 108 मांडलेले, काही ठिकाणी आदला मधला आकडा सांगितलाय. पण आई साहेबांचे ते आणि काही ठिकाणी 51 मांडले. विविध पद्धतीने विविध पद्धतीचा तो आकडा आहे. मात्र आई साहेबांना अशा पद्धतीने भगवंताच्या सुदर्शनानं वितरित करून ज्या ज्या ठिकाणी तो अंश पडला त्या त्या ठिकाणी ते आईचं स्वरूप त्या त्या ठिकाणी निर्माण झालंय. ज्या ठिकाणी डोळे पडले त्या ठिकाणी वेगळं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी ती आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी आईंचे डोळे पडले होते. ज्या ठिकाणी जीभ पडली त्या ठिकाणी आई साहेबांचं वेगळं मंदिर आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अवयवांचं वर्णन आहे. ज्या ठिकाणी कोणते तुकडे पडले हे माहित नाही, त्या ठिकाणी फक्त आईंचं तेज आलं म्हणून त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या देवींचं फक्त स्वरूप प्रगट झालेलं आहे. मग या सर्व देवी स्वरूपानं एकच आहे. मात्र जगाच्या उद्धाराकरता आणि भक्ताच्या कल्याणाकरता ज्याला जी आवडल त्याच्याकरता तशा तशा स्वरूपानं झालेली आहे. ज्याला शंखचक्राची आवडते त्याच्याकरता कोल्हापूरची आहे आणि ज्याला अनेक आयुध धारण केलेली पाहिजे त्याच्याकरता 18 हाताची सप्तशृंगी माता ही आहे. ज्याला जी आवडते त्याच्याकरता ती आहे. म्हणून देवी कोणतीही असो ती एकच आहे. आधी बोलून गेलो की कोणतीही स्त्री असो ती आदिशक्तीचे. आपल्याला शिकवत असेल तर ती सरस्वती आहे. आपल्याला स्वयंपाक करत असेल तर ती अन्नपूर्णा आहे. आपली काळजी घेत असेल, रक्षण करत असेल तर ती माँ भद्रकाली आहे. वेगवेगळ्या स्वरूपाने असणारी तीच आहे. ज्ञानाकरता मुक्ताई तीच आहे. संप्रदाय करता जन ही आदिशक्तीच आहे. स्वराज्य रक्षणाकरता आई साहेब जिजाऊ आदिशक्तीचे. धर्म रक्षणाकरता राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या आदिशक्तीचे. स्वातंत्र्य मिळवण्याकरता लढणाऱ्या आमच्या झाशीच्या राणी म्हणजेच मणिकर्णिका आदिशक्तीचे. आणि प्रत्येक स्त्री ही आदिशक्ती आहे. म्हणून आजचं प्रवचन या आदिशक्तीच्या चरणी समर्पित करतो आणि प्रवचन सेवेला पूर्णविराम देतो. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तो शोनी मज द्यावे पसारा नहे. जे खणांची व्यंकटी सांडू तया सत्करे मिरती वाढू. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मिरजाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जेवांचे तो ते लाहू. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरदिष्टांची मांडियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये. विशेषे लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाऊ. येणे बरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे बरे ज्ञान देव सुख्या झाला. अचानक विषय निघाला पण तरीही जे सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न केला. प्रासंगिक काही असो जर मला आठवण दिली तर मी सांगण्याचा निश्चित प्रयत्न करत जाईल. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमचे विनंती असे. आणि देवा आणि आई साहेब तुम्हालाही विनंती आहे. तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. येथ माझे जे उरले ते पाईक पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली कोटधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.